पुणे जिल्ह्यातल्या यवतमध्ये प्रचंड तणावाची स्थिती असून दौंडमधल्या यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झालेला होता। सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरनं हा वाद झाला होता। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला ताब्यात घेतलं गेलेलं असून यवत सध्या पेटलेला आहे। ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड सध्या केली गेलेली आहे। यवतमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून शांतता राखण्याचं आवाहन सध्या केलं जात आहे। ही 3 दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। विनोद गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडून या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। विनोद, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तर तैनात करण्यात आलेला आहे। सध्याची नेमकी काय स्थिती आहे तिथली? काही ठिकाणी वातावरण थोडंसं तणावाचं बनलेलं होतं। पोलिसांचा बंदोबस्त तर आहेच, पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न देखील करतायत, मात्र सद्यस्थिती नेमकी काय तिकडची? नक्कीच अजिंक्य, यवत गावामध्ये 2 गटामध्ये खरं तर हा तणाव झाला होता। आता गावामध्ये तणावपूर्ण शांतता जरी असली तरी खरे तर पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला गावामध्ये पाहायला मिळतोय। खरं तर मी आता ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा ज्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या, या ठिकाणी जाळपोळ करण्यात आला होता, त्या ठिकाणीची ही दृश्य खरं तर आपण दाखवतोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो काय लोखंडी बेड असेल त्याच्या बाजूला जो लाकडी बेड आहे हा संपूर्ण आगीमध्ये जळून खाक गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हे जे काय येथील घरातील साहित्य आहेत हे पूर्णपणे खरं तर आता जळून गेले। दुसऱ्या बाजूला याच्यामध्ये जे काय घरातील भांडी आहेत ते भांडी खरं तर अशा पद्धतीनं खरं तर या ठिकाणी उघड्यावर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच 2 गटामध्ये हा जो काही तणाव झाला, या तणावानंतर खरं तर गावामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती। सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता जरी असली तरी हे जे काही पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, खरं तर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ज्या ठिकाणी खरं तर ही घटना घडली, आगीच्या असतील, दगडफेकीच्या असतील, त्या ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच सध्या यवत गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। अनेक ठिकाणी चोख बंदोबस्त पोलिसांचा आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच जर आपण पाहिलं तर येथील 4-5 दिवसापूर्वी गावातील जो काय एक समाजकंटक होता त्याने खरं तर महापुरुषांच्या मूर्तीची विटंबना केली आणि त्यानंतर गावामध्ये खरं तर थोडीफार तणावाला सुरुवात झाली आणि गेल्या 4 दिवसांपासून यवतमध्ये हा तणाव आपल्याला पाहायला मिळाला आणि आज या यवत गावामध्ये जाळपोळीच्या खरं तर घटना खरं तर घडल्या। 2 गटामध्ये हा खरं तर हा जो काही तणाव आहे आपल्याला पाहायला मिळाला। एकूणच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर यवत गावामध्ये आता आपल्याला तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळतंय। अजिंक्य, ठीक आहे विनोद, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि या संदर्भातल्या अपडेट्स सातत्यानं तुमच्याकडनं आपण जाणून घेणारच आहोत। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला ताब्यात घेतलं गेलेलं आहे आणि पोलीस जे आहेत ते या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत। सगळ्या नागरिकांना अपील केलेलं आहे, नागरिकांनी ते ऐकलेलं आहे। माझी परत एकदा नागरिकांना विनंती आहे प्रशासनाकडून की तुम्ही कुठलाही कायदा जो आहे तुम्ही हातात घेण्याचा प्रयत्न करू नका। ज्या काही चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील, होत असतील, त्या तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्या रेकॉर्ड करा, ते पुरवा। ज्यांनी काही चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कायद्यानुसार कडक कारवाई करणार एवढं मात्र निश्चित आहे। आता आम्ही ते आमची पेट्रोलिंग सुरू केली आहे। ज्या ज्या ठिकाणी असे प्रकारची काही अडीअडचणी आहे त्याला आम्ही रिमूव्ह केलेलं आहे। गावात सध्या शांत आहे। थँक्यू। नुकसान झालेलं आहे ते जे काही नुकसान, काही काचा वगैरे फोडले गेले आहे, त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी त्याचे बद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल। थँक्यू। बाहेरचा मॉब असल्याचं सांगितलं जात होतं की काही मॉब कुठला? ह्याच्यात बऱ्यापैकी जे लोक आहे मोस्टली तो गावाचेही आहे, कारण हे गावामध्येही सकाळ म्हणजे 12 साडेबाराच्या दरम्यान हे जरा स्टेटसचा जे मुद्दा होता ते समोर आला होता आणि तो गावाचेही लोक होते। अत्यंत संतापजनक घटना ही यवत मध्ये घडलेली आहे। यवत मध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता, जी मूर्ती होती, त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे। अशा पद्धतीचं विटंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे। काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। म्हणजे इकडेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आणि तिकडे महादेवाची मूर्ती तोडून टाकली। म्हणजे हे कुणीतरी करत सामान्य कुणीतरी केलंय असं माझं अजिबात म्हणणं नाही। याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे। त्या ठिकाणी एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे
आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले. जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला. पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया आपण पाहिली ऐकली. गोपीचंद पडळकर देखील अत्यंत आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडत होते. आणि आपण सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत ही लाईव्ह दृश्य आहेत यवतमधली. आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया. विनोद, आपण पाहतो आहोत पोलिसांची मोठी कुमक आता या ठिकाणी दाखल होताना दिसतीये, कारण इथली सगळी परिस्थिती सध्या नियंत्रणात आणण्याच्या अनुषंगानं पोलिसांनी आता पावलं टाकल्याचं आपण पाहिलेलं होतं आधीच, आणि आता तर पोलिसांनी आणखी कुमक देखील मागवलेली आहे. काय नेमकं या सगळ्याबद्दल आता सांगता येईल विनोद? कारण तणावपूर्ण शांतता जरी असली तरी अनेक ठिकाणी ते तुरळक घटना घडत असल्याचं देखील समजलेलं होतं. अजिंक्य, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा पुणे ग्रामीण पोलिसांचं खरं तर हे पथक, खरं तर हा मोठा फौजफाटा खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच जर एक यवत गावाची जी परिस्थिती आपण जर पाहिली तर अतिशय तणावपूर्ण शांतता या गावामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच या बाजूला जर आपण पाहिलं तर त्या रस्त्यांवरून खरं तर हे जे काही पुणे ग्रामीण पोलीस आहेत हे खरं तर आता या ठिकाणी रूट मार्च करताना आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच जर आपण पाहिलं तर रस्त्याच्या टोकापर्यंत हे जे काय पुणे ग्रामीण पोलीस असतील हे खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या यवत गावामध्ये तणावपूर्ण शांतता या ठिकाणी असल्याचं आपण पाहतोय. सकाळी जो 2 गटामध्ये खरं तर या ठिकाणी वाद झाला, खरं तर वाद मोठ्या प्रमाणात चिघळल्यामुळं खरं तर पोलिसांना इथं नियंत्रण आणता येत नव्हतं, कारण जमावाची गर्दी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं खरं तर सुरुवातीला पोलिसांना नियंत्रण आणणं अशक्य होत होतं. मात्र पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक या ठिकाणी स्वतः ग्राउंडवरती त्यांनी पोलिसांना खरं तर सूचना दिल्या आणि त्यानंतर खरं तर इथले जे काही पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे आता यवत गावामध्ये अशा पद्धतीने खरं तर रूट मार्च करताना आपल्याला पाहायला मिळतात. रस्त्यावरून प्रत्येक गल्लीबोळातून खरं तर हे पोलीस खरं तर आता यवत गावातले परिस्थितीची पाहणी करतायत. खरं तर लोकांना शांततेचं आव्हान करतायत, कारण काही ठिकाणी आगीच्या घटना असतील, दगडफेकीच्या घटना असतील, ह्या खरं तर घडल्यानंतर आता पुणे ग्रामीण पोलीस खरं तर आता ते सज्ज असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच जोपर्यंत नजर राहते तोपर्यंत हे जे काही पोलीस कर्मचारी आहेत हे खरं तर आता यवत गावातून खरं तर आता परिसराची खरं तर पाहणी करतायत. रूट मार्च खरं तर पुणे ग्रामीण पोलिसांकडनं या ठिकाणी सुरू आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर सध्या यवत गावामध्ये अतिशय तणावपूर्ण शांतता या ठिकाणी पाहायला मिळते. लोक खरं तर घरामध्ये आहेत. या ठिकाणी जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळते. एकूणच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे काही 2 गटामध्ये खरं तर हे जे काही सकाळी वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर खरं तर दंगलीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एकूणच आपण जर पाहिलं तर हे जे काही पुणे ग्रामीण पोलीस पथक आहे हे खरं तर आता यवतच्या अंतर्गत रस्त्यावरून खरं तर आपल्याला रूट मार्च करताना पाहायला मिळते. एकूणच पुणे ग्रामीण पोलीस दल आता खरं तर सज्ज असल्याचं पाहायला मिळते. अजिंक्य, ठीक आहे विनोद, धन्यवाद. सविस्तर माहिती दिलीत आपण त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेऊच. मात्र सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरनं हा एक सगळा वाद निर्माण झालेला होता. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला ताब्यात देखील घेतलं गेलेलं आहे. आणि यानंतरची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे यवतकडे रवाना झालेले आहेत. पुण्यातून अजित पवार तातडीनं यवतकडे आता रवाना झालेत. यवतमधल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आता रवाना झालेले आहेत. पुण्यातले त्यांचे कार्यक्रम रद्द करून अजित पवार यवतकडे रवाना झाले. अजित पवार पुण्याहून तातडीनं यवतला रवाना झाल्याची ही बातमी आपण सध्या पाहतो आहोत. यवतमधली तणावपूर्ण स्थिती पाहता पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होताच आणि काही वेळापूर्वी आपण त्याचा देखील आढावा घेतला की कशा पद्धतीनं पोलीस अजून मोठ्या संख्येनं यवतमध्ये दाखल झाले, रूट मार्च करत होते.
आणि आता जी बातमी समोर येते त्यानुसार पालकमंत्री अजित पवार तातडीनं यवतला रवाना झाले. यवत गावामध्ये आता खरं तर शांतता जरी असली तरी या ठिकाणी जे काय आगीच्या घटना घडल्या होत्या यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे जे काय वाहन आहे हे वाहन खरं तर आगीत खरं तर जळून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने खरं तर या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत हे पैसे खरं तर नोटा खरं तर आग लागल्यामुळे खरं तर आगीत सगळं जळून गेल्याचं चित्र खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच जर आपण पाहिलं तर हे येथील खरं तर याचे मालक आहेत खरं तर यांचं दुकान खरं तर आगीत नष्ट झालेलं आहे. मला सांगा काय नुकसान झालंय? नुकसान बरंचसं झालेलं आहे. याच्यामध्ये पूर्ण बेकरी मध्ये जो काही साठा बनवलेला होता तो पूर्ण साठा जळालेला आहे. परत बरेचसे इक्विपमेंट झाले. तुम्ही बघितलं रोख रक्कम ही पूर्ण जी काही ठेवली होती ती पण जळलेली आहे. ही गाडी पण ह्या सगळ्या याच्यामध्ये जळून गेलेली आहे. आणि माझे काही इक्विपमेंट्स आहेत, मशीन आहे, ती पूर्ण मशीन अशी काळी पडली आहे. म्हणजे ती चालू आहे का नाही मला सांगता येत नाही. ती 6-7 लाख रुपयाची मशीन आहे, ती पण काळी पडलेली आहे. खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं खरं तर ही जी काही बेकरी आहे ती बेकरी मधलं खरं तर नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कोणी जाळली नेमकी काय तुम्हाला काय माहिती मिळाली नाही, जो काही जमाव आलाय त्याच्यामध्ये कोणी जाळी, पण हे एक जाणून बुजून केल्यासारखं वाटतंय. कारण की पूर्ण यवत मध्ये एवढं नुकसान एका वैयक्तिक माणसाचं कुठल्याच झालेलं नाहीये. हे फक्त आपल्याच बेकरीचं एवढं नुकसान केलेलं आहे आणि ते एक जाणून बुजून केलंय असं मला वाटतं. किती जणांचा जमाव होता? किती लोक होती? एक 200च्या आसपास लोक असतील, 200-300 लोक असतील. आता मीही त्या वेळेस प्रत्यक्ष मी इथं असतो तर मी त्यांना सांगितलं असतं की बाबा ही हिंदूंचीच बेकरी आहे, मीच आहे इथं. कुठं तो तुमचा कोण गुन्हेगार असेल किंवा ज्याने कोणी पोस्ट केली, ज्याने कोणी बाईट केली, लाईक केलं, यात इथे कोण नाहीये त्यांच्यापैकी किंवा यांचा कोणाचाही त्याच्याशी काही संबंध नाहीये. गावामध्ये आता जरी शांतता असेल तर सकाळच्या जो काही जमाव आला आणि जमावाने या ठिकाणी खरं तर आगीच्या खरं तर घटना खरं तर घडल्या आणि त्याच्यामध्ये येथील जे काही स्थानिक असतील त्यांचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, यवत, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.